नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीमध्ये. मी अशोक वानखडे. दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्री बरेच पूर्ण एक मोठा फौजफाटा घेऊन महाराष्ट्रात सगळी लोकं दिल्ली दरबारात हजेरी द्यायला आले होते. सांगण्याचं कारण कांद्यांच्या भावाचं काय करायचं किंवा कांद्याला भाव कसा द्यायचा? कांद्याच्या शेतकऱ्यांना, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कशी मदत करायचा? याच्या आवरणाखाली म्हणजे याच्या पॅकेजिंगमध्ये सरकार ते सगळे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री विधान परिषदेच्या जागेच्या भांडणासाठी दिल्लीत आले होते. कारण या सगळ्यांचा बाप दिल्लीत बसलेला असतो आणि दिल्लीच ठरवतं, की महाराष्ट्रात काय व्हायचं. त्यामुळे नाशिक, पुणे इथल्या 1-2 सीट्स आहेत त्याच्यावरच आता पेच फसला. सोपा पेपर म्हणजे कठीण पेपर संपले, सोपा पेपर आता राहिलाय, असं देवाभाऊ म्हणतायत. हे तिघं मिळून सरकार चालवत आहेत आणि जेव्हा एकत्र काही वाटून घ्यायचं असतं, तेव्हा सोपा पेपर आणि कठीण पेपराच्या गोष्टी करतात. त्यामुळे हे किती प्रेमाने एकमेकाच्या गळ्यात गळा घालून सरकार चालवत असतील, याचा एक अंदाज आपल्या जनतेने घेतला पाहिजे. पुढे आज जी मुख्य बातमी आहे, ज्याची चर्चा करायला आज आपण म्हणजे हा व्हिडिओ केलाय, तो असा आहे, की जेव्हा आणीबाणीची घोषणा झाली, त्यावेळेला आम्ही लहान होतो. परंतु पत्रकारितामध्ये आल्यावर वेगवेगळे पुस्तकं वाचून, त्या काळचे कात्रणं पाहून, त्या काळच्या अ, मोठमोठ्या पत्रकारांना, कुलदीप नय्यर सारख्या पत्रकारांना सोबत, अरुण शोरी सारख्या पत्रकारांसोबत खूप चर्चासत्र झाली आणि मग त्यानंतर कळलं, की आणीबाणीचा काळ हा आपल्या राज्यघटनेच्या इतिहासामधला एक काळं पान होतं. द ब्लॅक चॅप्टर. आज मला वाटतं पुन्हा राज्यघटनेच्या इतिहासामध्ये दुसऱ्यांदा एक काळं पान आज लिहिलं गेलं. ते म्हणजे देशाचे सुप्रीम कोर्टचे मुख्य न्यायाधीश, न्यायाधीश सूर्यकांत आणि त्यांच्यासोबत जस्टिस न्यायाधीश जॉय माल्या बागचीच्या बेंचनी आज एस-आय-आर वर आपला निर्णय दिला. एस-आय-आर च्या प्रक्रियेला घेऊन बरीच लोकं सुप्रीम कोर्टात गेली होती आणि सुप्रीम कोर्टात ती जेव्हा गेली, तेव्हा तिथे एकूण हेच समोर आणलं, की ए जशी संस्था होती, पी-यू-सी-एल जशी संस्था होत्या, या सगळ्या संस्थांनी सुप्रीम कोर्टामध्ये एस-आय-आरच्या वर प्रश्न उठवत सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी रिट पिटिशन फाईल केली. निवडणूक आयोगाने जून 2025 मध्ये बिहारमध्ये एस-आय-आर सुरू केली होती. त्यानंतर पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू बऱ्याच राज्यात ती झाली. त्याचा मोठा-मोठा नियम असा ठेवला होता त्यांनी, की 2002 आणि 2003 च्या मतदारांच्या यादींमध्ये ज्या लोकांची नावं नाही आहेत, त्यांनी आपले पूर्वज या यादीमध्ये आहे, असे दाखवून द्यायचे आणि ते मग करायचं. मग जे याचिकाकर्ता होते यांचं मुख्य म्हणणं असं होतं, की संविधान म्हणजे राज्यघटनेचा अनुच्छेद 226 आणि जनप्रतिनिधी अधिनियम 1950 ज्या अनुषंगाने जर आपण पाहिलं, तर एवढ्या मोठ्या स्तरावर एस-आय-आर करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. जे नॅशनल रजिस्टर जो एन-आर-सी आहे, नॅशनल रजिस्टर फॉर सिटिझन्स, राष्ट्रीय नागरिक रजिस्ट्रार, तशी प्रक्रिया
ही फक्त केंद्र सरकार करू शकते. निवडणूक आयोगाला तो अधिकार नाही. आणि यामुळे, या प्रक्रियेमुळे हळू-हळू विरोधी पक्षांच्या मतदारांना मतदानापासून वंचित करण्यात येत आहे. हे एक षडयंत्र आहे. निवडणूक आयोगाचं म्हणणं असं होतं, की निवडणूक आयोगाचा हा अधिकार आहे आणि संवैधानिक कर्तव्य आहे, कॉन्स्टिट्यूशनल ऑब्लिगेशन, की त्यांनी एक स्वच्छ आणि पारदर्शी मतदाता यादी बनवायला पाहिजे. काही लोकं मृत पावलेले आहेत, त्यांची नावं जायला हवे. काही लोकं दुसऱ्या स्थानी स्थानांतर झालेले असतात, त्यांचं नाव हटलं पाहिजे. काही ठिकाणी डुप्लिकेट नावं असतात, ती हटली पाहिजे. आणि मग निवडणूक आयोगाने 29 जानेवारी 2026 ला सगळ्यांना ऐकल्यावर आपला निर्णय म्हणजे हे ठेवला होता, सुरक्षित ठेवला. आणि मग जेव्हा आज निर्णय दिला, त्यात त्यांनी 29 जानेवारी 2026 नंतर आज त्यांनी निर्णय दिला जूनमध्ये. आणि त्यांनी सांगितलं, की एस-आय-आरचा अधिकार हा निवडणूक आयोगाला आहे आणि निवडणूक आयोग अतिशय चांगल्या तऱ्हेनं एस-आय-आर करते. त्यांनी पुढे सांगितलं, की निवडणूक आयोग मतदाता सूचीमध्ये ज्याचं नाव नाही, याचा अर्थ असा नाही, की ती लोकं या देशाची नागरिक नाही. निवडणूक आयोग देशाची नागरिकता तय करत नाही. जी लोकं त्यांना असं वाटतं, की मतदार नाही बनू शकत, त्या सगळ्यांची लिस्ट त्यांनी त्या एका प्राधिकरणाकडे पाठवली पाहिजे, जी नागरिकता ठरवते. त्यानंतर त्याच्यावर गोष्टी होतील. या सगळ्या गोष्टी जेव्हा झाल्या, त्यानंतर मी याला काळा दिवस का म्हणतो? निवडणूक आयोगाला एस-आय-आरचा अधिकार नाही असं मी म्हणत नाही. तो असला पाहिजे. कारण निवडणूक आयोग म्हणजे मतदान सूची, यादी, मतदारांची यादी तेच बनवणार. पण मतदानाची यादी बनवण्याचं एक प्रोसेस असतं. मतदानाच्या यादीमधनं कोणाला गाळलं जाऊ शकतं, कोणाला जोडलं जाऊ शकतं. याचं काही फॉर्मॅट आहे, याचे काही कायदे आहेत, त्याचा एक प्रोसेस आहे, एक प्रक्रिया आहे त्याची. आणि पूर्ण देशात एस-आय-आरची प्रक्रिया एकच असायला हवी. पण आपण पाहिलं बिहारमध्ये एक प्रक्रिया, आसाममध्ये एक प्रक्रिया, बंगालमध्ये एक वेगळी प्रक्रिया. कारण मतदाता सूचीमध्ये या तर मतदार असतात, नाहीतर मतदार नसतात. पण मतदारांच्या यादीमधले काही लोकं मतदार नाहीत, असं जेव्हा ते म्हणतात, तेव्हा आपण डोक्याला हात लावतो. डाउटफुल आहेत. आम्ही तुम्हाला आता मतदार तर मानतो, पण आम्हाला अजूनही तुम्हाला तुमच्याबद्दल हे नाही, म्हणजे गॅरंटी नाही. त्याच्यासाठी आम्हाला वेळ लागेल. मग निवडणूक आयोगाने ही नवीन कॅटेगरी जेव्हा त्यांनी काढलं नॉट एलिजिबल, मग त्याच्यासाठी 18 ट्रिब्युनल्स घोषित केले, की 18 ट्रिब्युनल त्या केसेस पाहतील. 27 लाख एकट्या बंगालमध्ये असे मतदाता होते, की ते मतदाता यादीमध्ये होते, पण मतदान करू शकत नव्हते. आणि हे ट्रिब्युनल केल्यावर अपेक्षा होती, की या 27 लाख लोकांचं फायनल होईल, की ते मतदाता आहेत की नाही. परंतु मे 15 पर्यंत या 18 ट्रिब्युनलनी 10,000 सुद्धा लोकांच्या केसेस सॉल्व्ह नाही केल्या. 7,000-8,000 लोकांच्या केसेस सॉल्व्ह केल्या. त्यातल्या 4,000 लोकं मतदाता आहेत हे सिद्ध झालं. 27 लाख लोकं मतदानापासून वंचित होतात. तर मग ती निवडणूक प्रक्रिया आपण नीट मानायला हवी का? मग ती एस-आय-आर अशीच चालेल का? ज्या प्रकारे 18 ट्रिब्युनल इतक्या महिन्यानंतर फक्त 7,000-8,000च लोकांचं सत्यापन करू शकत असेल, तर मग पूर्ण 27 लाखांसाठी यांना 27 वर्ष लागतील. हो, त्याच्याही पेक्षा जास्त वेळ लागेल. मग हे 27 लाख मतदाता कुठपर्यंत वाट पाहतील? आणि याच्यामधले जर 20 लाख मतदाता नीट ठरले, तर मग त्यांच्या मतदानाच्या अधिकाराचं जे हनन झालं, त्याचं उत्तर कोण देणार? या सगळ्या प्रश्नांवर नि सर्वोच्च न्यायालय चूप होतं. एक न्यायपालिकेमध्ये आपण नेहमी म्हणतो, की 10 आरोपी सुटले तर चालतात, पण एका निर्दोष माणसाला सजा व्हायला नको. तसं जर मतदान सूचीमध्ये असतं, 10 त्याच्यात
जे मतदाता नाही ते आले तरी चालतील, पण एकही ओरिजिनल मतदाता सुटायला नको. बंगालमध्ये 27 लाख लोक जे काढले गेले ते काढले गेले. मतदातांमध्ये नाव कोणाचं जोडणार? एका माणसाने म्हणजे बंगालमध्ये तो बीजेपीचा कार्यकर्ता होता. त्यांनी 30,000 लोकांची नावं जोडलीत एकट्यानेच आणि ती जोडल्या गेली. त्याचं काय प्रोसेस? एक माणूस इतके मतदाता जोडू शकतो का? नाही जोडू शकत. त्यामुळे निवडणूक आयोग हा काय सार्वभौम झाला का? त्याला कसलाही काही अधिकार म्हणजे त्याला कसलंही बंधन नाही का? जशी पाहिजे तशी तो एस-आय-आर ज्याप्रमाणे पाहिजे त्याप्रमाणे एस-आय-आर तो करणार. ज्याला पाहिजे त्याला मतदार करणार, ज्याला पाहिजे त्याला घरी बसवणार. मग लढायचं कुठे? त्यांच्याकडे गेलं तर ते मानायला तयार नाहीत. न्यायपालिकाकडे गेलं तर ते पुन्हा त्यांच्याकडेच पाठवतात. 27 लाख लोक मतदानापासून वंचित. याच्यासारखा मोठा लोकतांत्रिक व्याभिचार देश स्वतंत्र झाल्यापासून झालेला नाही एवढं मी तुम्हाला दावेने सांगतो. आणि अशाच जर एस-आय-आर होत राहिल्या आणि अशाच जर मतदारांच्या याद्या बनत राहिल्या, तर मग या देशात निवडणुकीला अर्थच उरणार नाही. सगळे भाजपाचे कॅडरच्या कॅडर मतदान सूचीमध्ये असतील, यादीमध्ये असतील आणि विरोधी पक्षातली सगळी लोकं मतदार सूचीमध्ये नसतील. तुम्ही रडत राहा, ओरडत राहा. एस-आय-आर अधिकार जरी असला तर त्याला एक प्रोसेस आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला तुमचं अकाउंट बुक चेक करण्याचा अधिकार आहे. पण त्याचा तो एक प्रोसेस आहे. मला पगार मिळतो 10,000 त्याच्यातही मी टॅक्स देतो. उद्या इन्कम टॅक्स म्हणेल की नाही वानकडे तुम्ही 10,000 आहे तरी तुम्हाला आम्ही 50% टॅक्स लावू. पण एक बीजेपीचा समर्थक आहे त्याला 2 लाख रुपये पगार आहे तरी त्याला आम्ही फक्त 5% टॅक्स घेऊ. कारण आम्ही इन्कम टॅक्स आम्हाला वाटेल तसा टॅक्स घेऊ. असं नाही ना करता येत. तसंच निवडणूक आयोगाला सुद्धा काही बंधनं आहेत. त्या बंधनावर सुप्रीम कोर्ट चूप राहिलं. आणि एक प्रकारे सुप्रीम कोर्टने खुली छूट दिली निवडणूक आयोगाला. जे करायचं ते करा, मस्त करा. तुम्ही आपल्याकडे आहे ना, भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. तसं ज्ञानेश कुमारला सांगितलं, घाबरू नको मी तुझ्या पाठीशी आहे. येणारा काळ महागाई, गरमी, पेट्रोलची कमी आहे यांनी तर आपल्याला आपलं जीवन अगदी नरक केलेलं आहे. परंतु येणाऱ्या काळात लोकशाही सुद्धा अतिशय घातक होणार आहे एवढं नक्की. या लोकशाही समाप्तच होणार आहे. समाप्तीच्या वाटेवर आहे असं वाटायला लागलं. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.